काही राहिलंय का? थँक्यू म्हणायचं राहिलं होतं. एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही मला समजून घेतलं त्यासाठी थँक्यू. आणि मी शब्द देते की यापुढे मी तुमच्यावर कधीच संशय घेणार नाही. राणी, काय ग एवढ्यात उठलीस? हो. झोप झाली ना चांगली? राणी, तुला तुझ्या बुवांसाठी इंद्राशी भांडावं लागलं ना ग. बघ ना केवढा मोठा वाद झाला. पण खरं सांगू राणी, अगं चुकीला चूक म्हणण्याचं जे धाडस तू दाखवलेस ना, त्यामुळे मला खरं तुझं खूप कौतुक वाटतंय. अगं तू ते करतेस जे मला नाही जमलं. बघ ना, तू ठामपणे तुझ्या बुवांसाठी उभी राहिलीस, तुझ्या नवऱ्याची चूक दाखवून दिलीस. असं वागायला मला कधीच नाही जमलं ग राणी. अगं तुझ्या समजूतदारपणाचं कौतुक तर आहेच, पण तू धाडसी पण आहेस. बुवांसाठी आणि आमच्या नात्यासाठी हे करावंच लागणार होतं रत्नाई. पण राणी, आता इथून पुढं तू सगळं हे कसं निभवून येणार आहेस काय माहित बाई. अगं तुझी वाट निवडलीस ती एवढी सोपी नाहीये. आणि बघ ना, आता तर इंद्रा पण नाहीये तुझ्यासोबत तुझ्या बाजूने उभं राहायला. असं काही नाहीये. अगं असं का बोललीस तू आता? नाही म्हणजे इंद्राचं आणि तुझं भांडण झालंय ना? हो हो मग भांडणच झालंय. ते वागलेच आहेत असे. आणि माझ्या बुवांची ही अशी अवस्था त्यांच्यामुळे झाली. हे काय ते मान्य करतील असं वाटत नाही मला. खरंय ग. पण राणी, तुला आणि इंद्राला असं वेगवेगळं राहताना बघून मला नाही बरं वाटत ग. मला पण. म्हणजे ते असं तुटक वागणं आवडतं का कोणाला? पण आता काय करायचं, नाईलाज आहे ना. पण राणी, मला काय वाटतं माहितीये का, तू आता हे भांडण ना जास्त ताणू नकोस. आता कसं आहे, नवरा बायकोंमध्ये अशी भांडणं होत असतात. पण कसं आहे ना बाळा, नातं टिकवायचं म्हणजे एकाने एखादं पाऊल मागं घ्यायला पाहिजे, तेव्हा नातं एक पाऊल पुढे जातं. पण दरवेळी एक पाऊल मागं आपणच का घ्यायचं? हे आपणच असं एक एक पाऊल मागं घेऊन सुद्धा नात्यातलं दुरावं तर तसंच राहतो ना. आणि यावेळी मी तर काही नमतं घेणारच नाही. त्यांची चूक झाली ना, मग त्यांनी यावं एक पाऊल मागं. आणि माझ्या बुवांबरोबर हे असं वागणाऱ्याला मी काय अजिबात सोडणार नाही यावेळी. त्यांना अशी समज देईल ना की ते आयुष्यभर लक्षात ठेवतील. बापरे, किती वेडी आहे मी. बोलता बोलता काय पण बरळून जाते. आमचं भांडण झालंय हे लक्षात ठेवायला पाहिजे, नाहीतर मीच प्लॅनची वाट लावेल. राणी, काय झालं? कसला विचार करतेस? बुवांचा विचार करतेस काय? एवढा विचार नको करूस सारखा सारखा. तुलाच त्रास होईल. अँड आय एम शुअर बुवा होतील बरे. अगं काळजी करू नकोस. मलाही असंच वाटतंय, पण थोडी काळजी वाटतेच ना. सर, कोणीतरी येतंय वाटतं. तुम्ही ना माझ्याशी असं गोड गोड बोलू नका, सगळं गडबड होईल आपली.
तुम्हाला आता कडू करल्यासारखंच वागावं लागणार आहे हा. पण आता हळूहळू करेन ना मी ट्राय. असं ऑल ऑफ अ सडन नाही जमणार मला. हो असं कसं चालेल, आत्ताच जमवावं लागेल. कोणीतरी येतंय म्हणजे आता करावं लागेल ना. हे बघा आपल्यात खरंच भांडण चाललंय असं दाखवायचं